हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आज आपण लेजर मधलाच पुढचा पार्ट बघणार आहोत. आता आपण प्रॅक्टिकल सेट्स बघायला सुरुवात करायचंय, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा जर्नल एंट्रीज ट्रान्झॅक्शन दिलेली असतील, ज्याच्या आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या. जर्नल एंट्रीज केल्यानंतर आयडेंटिफाय करायचे किती टोटल अकाउंट्स आहेत, अकाउंट्स किती आहेत ते कळल्यानंतर लेजर ड्रॉ करायचे, लेजर अकाउंट्स ड्रॉ करायचे, पोस्टिंग करायचे त्या जर्नल एंट्रीज मधून लेजर मध्ये आणि लेजर अकाउंट्स बॅलन्स करायचे. कळलंय? ही अख्ख्या सगळ्या स्टेप्स करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचंय जर्नल ट्रान्झॅक्शन्स. आता तुमच्या स्क्रीनवरती एक जर्नल प्रॅक्टिकल सेट नंबर 1 दिसतोय, ज्याच्यामध्ये जर्नलची सगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत. सो सगळ्यात पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट नंबर 1, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान ट्रेडर्स अँड प्रिपेअर लेजर अकाउंट्स अकॉर्डिंगली. सो डेट आहे 2023, एप्रिलचा महिना आहे. ट्रान्झॅक्शन्स दिलेली आहेत, मी जर्नल एंट्रीज आणि अमाऊंट्स दिलेले आहेत. सो 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे. Mr. Amit started business with cash rupees 50,000. Cash is coming in. So 50,000 cash account debit to Amit's capital account. कारण अमित हा प्रोप्रायटर आहे. 50,000 अमाउंट आहे. 5 एप्रिलचं सेकंड ट्रान्झॅक्शन आहे. परचेस गुड्स फ्रॉम मिसेस बालाजी ट्रेडर्स फॉर रुपीज 25,000 ऑन क्रेडिट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे नेम ऑफ द पार्टी क्रिएट करायचंय बालाजी ट्रेडर्स. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, सो बालाजी ट्रेडर्स अकाउंट क्रिएट होणार आहे. बालाजी ट्रेडर्स हे आपले क्रेडिटर आहेत. अमाऊंट इज पेएबल टू बालाजी ट्रेडर्स, सो त्यांना क्रेडिट येणार. परचेसेस गुड्स, परचेस गुड्स म्हणल्यानंतर परचेसेस अकाउंट क्रिएट करतो. परचेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट 25,000. 10th एप्रिल सोल्ड गुड्स टू निलेश वर्थ रुपीज 15,500 इन कॅश. कॅश म्हणलं नेम ऑफ द पार्टी तयार करायचं नाही. So sales account तर येणारच, goods are going out, sales are credited, what is coming in? Cash. So cash account debit 15,500 to sales account 15,500. 15th एप्रिल ला पेड रेंट रुपीज 5,000. पेड म्हणलं की कॅश अकाउंटला क्रेडिट द्यायचंय. व्हॉट इज पेड, व्हॉट इज द एक्सपेंडिचर? रेंट इज द एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस आर ऑलवेज डेबिटेड. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अमाउंट आहे 5,000. रिसिव्ड कमिशन रुपीज 10,000. 10,000 कमिशन रिसीव्ह झालेलं आहे, सो इट इज अवर इन्कम. इन्कम्स आर क्रेडिटेड. कमिशन अकाउंट इज क्रेडिटेड. व्हॉट इज कमिंग इन? कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट 10,000. 25th एप्रिल पेड कॅश टू बालाजी ट्रेडर्स रुपीज 10,000. आपलं जे 5th एप्रिलचं ट्रान्झॅक्शन होतं, परचेस गुड्स फ्रॉम बालाजी ट्रेडर्स ऑन क्रेडिट, तेव्हा आपण बालाजी ट्रेडर्सला अमाऊंट इज पेएबल असं म्हणत होतो. त्यातलं पार्ट पेमेंट केलेलं आहे. Paid cash to Balaji Traders rupees 10,000. So cash is going out. Who is the receiver? Balaji Traders. So Balaji Traders account debit to cash account 10,000. 30th April purchase additional goods from Messrs Balaji Traders rupees 12,000. बालाजी ट्रेडर्स कडनं ऍडिशनल गुड्स घेतलेले आहेत. इन कॅश लिहिलेलं आहे का? नाही. सो इट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. नेम ऑफ द पार्टी क्रिएट करायचंय. हु इज द गिव्हर? बालाजी ट्रेडर इज द गिव्हर. What comes in are the goods, so purchases account debit to Balaji Traders account 12,000. आता तुम्ही जर नोटीस केलं तर ह्या ज्या ट्रान्झॅक्शन च्या जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत, त्या जर्नल एंट्रीच्या कॉलम मध्ये मी काही अकाउंटना रेड मार्क केलेला आहे. ते अशासाठी की आपल्याला आता लेजर अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. सो आपल्याला किती अकाउंट्स आणि कोणती अकाउंट्स तयार करायचे त्याची लिस्ट आपल्याला मार्क करायचे, म्हणून मी ते मार्किंग केलेले आहे. सो कॅश अकाउंट पहिलं अकाउंट लेजर क्रिएट करायचंय. सेकंड अमित्स कॅपिटल अकाउंट. थर्ड परचेसेस अकाउंट. फोर्थ बालाजी ट्रेडर्स अकाउंट. फिफ्थ सेल्स अकाउंट. सिक्स्थ रेंट अकाउंट आणि 7th कमिशन अकाउंट. बाकीची जी आहेत ना ती रिपीटेड अकाउंट्स आहेत, परत परत तयार नाही करायचं. एक अकाउंट युनिक असतं, ते एकदाच क्रिएट होतं. डुप्लिकेट अकाउंट तयार नाही करायचे. सो इथे टोटल आपल्याला 7 अकाउंट्स तयार करून घ्यायचे. ती मी लेजर अकाउंट्स ड्रॉ करून घेते, मग आपण पोस्टिंग करायला घेऊयात. पहिली स्टेप आपली झाली. जर्नल एंट्रीज आपण करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला टोटल लेजर्स किती आखायची होती त्याचं आपण काउंटिंग केलं आणि तेवढी लेजर्स आपण आखून घेतलीत. लेजर आखताना काय काय लक्षात ठेवायचं ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. या टिप्स मी सारख्या सांगणार नाही. पहिल्या 1-2-3 लेक्चर मध्ये तुम्हाला मी सांगत राहीन, पण मग नंतर तुम्ही तुमचं ते करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं हा जो माझा फर्स्ट पार्ट दिसतोय तुम्हाला, हे तुमचं एक पेज आहे असं तुम्हाला समजायचंय. ते पेज एक्झॅक्ट हाफ करायचं म्हणजे तुमचं सेंटर ऑफ द पेज येईल. तिथे तुम्हाला डबल लाईन ड्रॉ करायचे. मला इथे ड्रॉ करता येत नाहीये म्हणून मी सिंगल लाईन ड्रॉ केली, पण तुम्हाला डबल जवळ आखायचे म्हणजे तुम्हाला सेक्शन्स 2 कळले पाहिजे. एकदा 2 सेक्शन्स तुमच्याकडे आले
की प्रत्येक सेक्शन मध्ये डेट जेएफ पर्टिक्युलर अमाऊंट जेएफ पर्टिक्युलर आणि डेट असे कॉलम्स लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला सेम आखायचे. अमाऊंटचा कॉलम किती आखायचा तो थोडासा मोठा, जेएफचा कॉलम 1 सेंटीमीटर फक्त आणि डेटचा कॉलम साधारण 3 सेंटीमीटर किंवा 2.5 सेंटीमीटर, कारण वरती तुम्ही एप्रिल असं इथे एप्रिल लिहिणार आहात आणि खाली नुसते आकडे येतात, त्याच्यामुळे तो छोटा असला तरी सुद्धा चालणार आहे. पर्टिक्युलरचा कॉलम मात्र थोडासा मोठा. अमाऊंट जर तुमच्या 5 डिजिट 6 डिजिटचे असतील तर त्याप्रमाणे अमाऊंट कॉलम तुम्हाला वाढवायचा आहे. हे झालं तुमचं आखून झालं. आता इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान ट्रेडर्स हे सगळ्यात पहिल्यांदा वरती लिहून ठेवायचे. इन द बुक्स ऑफ हिंदुस्तान ट्रेडर्स म्हणजे आपण हिंदुस्तान ट्रेडर्सच्या व्ह्यू पॉइंटनी बुक्स लिहितो आहोत. आता तुम्ही जेव्हा नंबर ऑफ अकाउंट काउंट करतात त्यावेळेला तुम्हाला हेही चेक करायचंय की लेजर मध्ये किती एंट्रीज येणार आहेत. सो आता मी जे बघितलं त्याप्रमाणे कॅशच्या अकाउंटमध्ये मॅक्सिमम एंट्रीज आहेत म्हणून मी कॅश अकाउंट थोडंसं मोठं केलंय. एका पेजमध्ये तुम्हाला मिनिमम 5 रोज किंवा 6 रोज एका जर्नलला एका लेजर अकाउंटला तुम्हाला मिनिमम 5 रोज सोडायचे आहेत किंवा 6 रोज सोडायचे आहेत, कारण बॅलन्सिंग झाल्यानंतर बॅलन्स ब्रॉडडाऊन सुद्धा करायचा असतो, तो त्या 6व्या रो वरती येतो. सो तुम्हाला आधी काउंट करायचंय ट्रान्झॅक्शन किती असतात आणि 6 रोज असलेली एक लेजर अकाउंट असे 6 लेजर प्लस मधली 2 लाईन्स तुम्हाला नाव लिहायला, म्हणजे पुढचं जे लेजर आपण लिहितो त्याचं अकाउंट हेड त्याचं नाव काय ते लिहायला मध्ये तुम्हाला जागा लागते. सो तुम्हाला 2 लेजर अकाउंटच्या मध्ये 2 रोज सोडायचे आहेत. असं 6 रोजचा एक लेजर मध्ये 2 रोज सोडायच्या अकाउंट हेड लिहिण्यासाठी. सो तुम्हाला तुमच्या बुक प्रमाणे काउंटिंग करायचंय की एका पेज मध्ये किती अकाउंट तुमची मावतायत. ऍडिशन टू दिस तुम्हाला हेही चेक करायचंय की समजा हे मी जसं कॅश अकाउंट थोडंसं मोठं केलंय, सो कॅश अकाउंट मध्ये थोडेसे जास्त एंट्रीज असतात, बँक अकाउंट मध्ये थोडेसे जास्त एंट्रीज असतात. सो तुम्हाला काउंट करायचे, समजा जास्ती एंट्रीज असतील तर तेवढं एक लेजर तुम्हाला 6 रोजचं पुरणार नाहीये, गिचमिडीत लिहायचं नाहीये, मग ते 10 रोजचा आधीच मोजून घ्या किती आपल्याला रोज लागणार आहेत ते. ठीक आहे. सो आता ह्या केसमध्ये कॅश अकाउंटचं थोडंसं इतकं मोठं नाहीये पण तरी मी जागा होती म्हणून आखलंय. ठीक आहे. रेंट अकाउंट, कमिशन अकाउंट ह्याच्यामध्ये एकच फक्त एंट्रीज आहेत. सो मी ते छोटे छोटे अकाउंट केलेले. बालाजी ट्रेडर्स मध्ये 2 एंट्रीज आहेत, सेल्स मध्ये 1 एंट्री, परचेसेस मध्ये 2 आहेत, अमित कॅपिटल मध्ये पण एकच एंट्री आणि कॅश अकाउंट. आता मी जनरली लेजर अकाउंट जेव्हा आखते तेव्हा सगळ्यात पहिलं कॅपिटल अकाउंट क्रिएट करत असते. तुम्ही पण ती सवय ठेवा हाताला, कारण कॅपिटल अकाउंट असल्याशिवाय तुमची बुक सुरूच होऊ शकत नाही. सो कॅपिटल अकाउंट हे सगळ्यात पहिलं अकाउंट करायचं, नंतर कॅश अकाउंट करायचं आणि मग उरलेली अकाउंट तुम्ही ज्याच्या तुमच्या एंट्रीज कशा आहेत त्याच्याप्रमाणे करू शकता. ठीक आहे. बेसिक तुम्हाला कळलेलं आहे. आता तुमच्या बुक मध्ये तुम्ही लिहिताना काय लिहिणार आहात, सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्झॅक्शन लिहायचे, त्याच्यानंतर जर्नल आखायचंय, जर्नलमध्ये विथ नॅरेशन एंट्री करायची, कारण ही तुमची जर्नलची सुद्धा प्रॅक्टिस आहे. सो विथ नॅरेशन एंट्री करायची. मी आता तुम्हाला नॅरेशन दाखवली नाहीत कारण आत्ताचा आपला मूळ हे काय आहे, लेजर तयार करणे. सो तुमचं जर्नलमध्ये मी आता जास्ती डीपमध्ये शिरत नाहीये, एंट्रीज तुम्हाला आता माहिती झाल्या, जर्नलची भरपूर प्रॅक्टिस केली आपण. सो आता लेजर अकाउंट आखून झालेली आहेत. आता आपण पोस्टिंग करायला घेऊयात. तुमच्या स्क्रीनवरती खालती पहिल्यांदा पहिलं ट्रान्झॅक्शनची एंट्री दिसते, कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट, अमाऊंट आहे 50,000. पोस्टिंग करायचा फर्स्ट रूल काय आहे सांगितला मी तुम्हाला. जशी आपण एंट्री वाचतो कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट, पोस्टिंग तसंच करायचं. डेबिट साईडचं पोस्टिंग आधी करायचं. कॅश अकाउंटला डेबिट दिलेलं आहे की नाही, मग कॅश अकाउंटची एंट्री आधी करायची कारण त्याला डेबिट दिलेलं आहे. एंट्री करताना काय लक्षात ठेवायचंय, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला एंट्री करायची. तुम्ही जेव्हा सगळी लेजर अकाउंट आखता तेव्हा माझं एक सांगायचं राहिलंय की वरचा जो हेडर आहे ना तो फक्त एकदाच लिहायचा आणि त्याच्या खाली फक्त अकाउंट हेड्स लिहायची आणि डेबिट क्रेडिट लिहायचं. आता माझं लिहून झालंय, कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग करायचंय म्हणजे लेफ्ट साईडला पोस्टिंग करायचंय. काय पोस्ट करणार, त्याचं जे करस्पॉन्डिंग दुसरं लेजर होतं ते आपण इथे पोस्ट करणार आहोत, जे एंट्रीत तुम्हाला दिसतंय. जशी तुम्ही एंट्री वाचता तसंच पोस्टिंग करायचंय. कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट. सो इथे टू हा वर्ड आला पाहिजे कारण आपण डेबिटला लिहिताना टू हा वर्ड वापरतो, क्रेडिट लिहिताना बाय हा वर्ड वापरतो. आता ह्याची डेट काय आहे, 1 एप्रिल. सो मी इथे वरती एप्रिल असं लिहिते आणि खालती 1 लिहितीये, म्हणजे 1, 2, 3, 4 जे काही डेट्स येतील त्या खाली येतील. अमाऊंट काय आहे 50,000.
हे राईट अलाइंड पाहिजे, तुमच्या सेंटरला राईट अलाइंड पाहिजे. ठीक आहे. सो हे 50,000 अमाऊंट झाली, एक साईडचं पोस्टिंग करून झालं. एंट्री वाचताना कशी वाचली आपण, कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट. आता सेकंड एंट्री जी करायची, सेकंड इफेक्ट जो द्यायचा आहे तो कोणता असणार आहे, अमित कॅपिटल अकाउंटचा असणार आहे. आता आपण कॅश अकाउंटच्या डेबिटला एंट्री केली, आता कुठेतरी क्रेडिटला एंट्री करायला पाहिजे, म्हणजे तुमचं बॅलन्सिंग मॅच होणार आहे. आता क्रेडिटला कुणाच्या एंट्री करायचे, अमित कॅपिटल अकाउंटच्या. त्याच्या क्रेडिटला एंट्री करताना एंट्री कशी करायची, मी जसं सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, की कॅश अकाउंट जेव्हा डेबिटला लिहिलेलं असतं तेव्हा त्याच्या पाठीमागे एक ब्रॅकेटमध्ये हिडन वर्ड काय असतो, बाय. एंट्री करताना तो लिहित नाही, जर्नलमध्ये तो लिहित नाही, पण पोस्टिंग करताना तो लिहायचा. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला एंट्री केली अमित कॅपिटल अकाउंट, की कुठली एंट्री केली, अमित कॅपिटल अकाउंट, ते शोधा अकाउंट, इथे सापडलं. त्याच्या क्रेडिटला एंट्री करायची, काय, बाय कॅश. बाय कॅश अकाउंट, अमाऊंट आहे 50,000, राईट अलाइंड पाहिजे, आणि डेट एप्रिल 1. कळलं. आता तुम्ही हे चेक करा, जेव्हा तुमचं एंट्री पोस्टिंग करून पूर्ण होईल त्यावेळेला हे चेक करायचंय की डेबिट आणि क्रेडिटची अमाऊंट सेम टाकली आहे ना. डेबिट अमाऊंट 50,000 आहे, क्रेडिट अमाऊंट 50,000 आहे. ठीक आहे. आपण कॅश अकाउंट डेबिट टू अमित कॅपिटल अकाउंट, डेबिटची अमाऊंट इथे पोस्ट केली. आता मी तुम्हाला सिंगल साध्या एंट्री सगळ्या घेतीये, जिथे सिंगल अकाउंट डेबिट, सिंगल अकाउंट क्रेडिट आहे. सो अमाऊंट सेम येणार आहे. जेव्हा मी कंपाऊंड एंट्री सुरू करीन त्यावेळेला हा अमाऊंट मी परत एकदा समजावून सांगेन. अमाऊंट कळल्या कशा पोस्टिंग झाल्या ते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. जर्नल एंट्री नेक्स्ट आहे, परचेसेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट शोधा, इथे दिसतंय. परचेसेसच्या अकाउंटला डेबिटला काय लिहायचंय, टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट. जशी आपण एंट्री प्रोनाऊन्स करतो तशीच ती लिहायची आहे. ठीक आहे. सो परचेसेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट. अमाऊंट किती आहे, 25,000. डेट किती आहे, एप्रिल 5. एंट्री कशी केली मी, परचेसेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट 25,000. कळलं. आता इथे सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, इथे काय लिहिलं आपण, बालाजी ट्रेडर्स लिहिलं. सो बालाजी ट्रेडर्सच्या क्रेडिटला एंट्रीमध्ये तुम्हाला दिसतंय परचेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर, बालाजी ट्रेडर्सला क्रेडिट आहे. सो बालाजी ट्रेडरच्या क्रेडिट साईडला काय लिहायचं, डेबिटचं कुठलं करस्पॉन्डिंग अकाउंट होतं, परचेसेस अकाउंट, त्याच्या मागे काय वर्ड लावलाय, बाय. सो बालाजी ट्रेडर्सच्या क्रेडिटला येणार बाय परचेसेस अकाउंट, अमाऊंट किती आहे, 25,000, राईट अलाइंड, आणि डेट आहे एप्रिल 5. कळतंय. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 15,500. एंट्री काय आहे, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 15,500. डेट आहे त्याची 10th. पोस्टिंग कसं केलंय, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंटला डेबिट आहे ना, सो डेबिट साईडला पोस्ट करायचं, लिहायचं काय नाव, क्रेडिटचं नाव लिहायचं, टू सेल्स अकाउंट 15,500. आता टू सेल्स अकाउंटला क्रेडिट आहे की नाही, सो त्याच्या क्रेडिट साईडला एंट्री होणार आहे बाय कॅश अकाउंट 15,500. डेट टाकायची आहे एप्रिल 10th. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रेंट अकाउंटला डेबिट आहे कारण रेंट अकाउंट हा एक्सपेंडिचर आहे. सो रेंट अकाउंट इथे आहे. रेंट अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट, अमाऊंट आहे 5,000, आणि डेट काय आहे, एप्रिल 15. सो रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5,000. सो रेंट अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग केलंय, नाव काय लिहिलंय, क्रेडिटचं नाव लिहायचं. आता क्रेडिटचं नाव काय आहे, कॅश अकाउंट आहे. सो कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला एंट्री होणार, लिहायचं नाव काय, डेबिटचं नाव लिहायचंय, म्हणजे बाय रेंट अकाउंट, अमाऊंट किती आहे 5,000, डेट होती एप्रिल 15. ठीक आहे.
प्रत्येक एंट्री झाल्यानंतर हे चेक करा की डेबिटची अमाऊंट आणि क्रेडिटची अमाऊंट सेम लिहिलेली आहे, नाहीतर बॅलन्सिंग चुकणार आहे आपलं. सो इथे डेबिट क्रेडिटच्या अमाऊंट सेम आल्या. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूयात. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट 10,000. कॅश अकाउंटला डेबिट दिलेला आहे, सो कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग करायचंय टू कमिशन अकाउंट. डेट आहे 22. कमिशन अकाउंट अमाऊंट आहे 10,000. एंट्री कशी झाली बघा. कॅश अकाउंटला डेबिट द्यायचंय म्हणजे डेबिट साइडला लिहायचंय. काय लिहायचं असतं, क्रेडिटचं नाव, क्रेडिटमध्ये जे अकाउंट आहे त्याचं नाव. सो टू कमिशन अकाउंट, टू का लिहिलं, कारण डेबिटला पोस्टिंग करतोय म्हणून. डेट टाकली, अमाऊंट टाकली, बरोबर. आता इथे आपण कोणतं अकाउंट लिहिलं, कमिशन अकाउंट. सो कमिशन अकाउंट मध्ये जायचं आणि सेकंड इफेक्ट द्यायचा. तो कोणत्या साइडला द्यायचा, इथे कमिशन अकाउंटला कमिशन अकाउंट डेबिट साइडला लिहिलेलं आहे, म्हणजे कमिशनच्या क्रेडिट साइडला एंट्री करायची, कारण एंट्रीमध्ये तुम्हाला कमिशनला क्रेडिट दिसतंय. सो कमिशनच्या क्रेडिट साइडला एंट्री करायची. डेबिटचं नाव लिहायचं. डेबिटचं नाव काय आहे, कॅश. डेट आहे एप्रिल 20 आणि क्रेडिटला लिहितोय म्हणून बाय हा वर्ड वापरायचा आहे. बाय कॅश अकाउंट 10,000. पोस्टिंग लक्षात येते. पहिलं पोस्टिंग डेबिटचं करायचं. डेबिटच्या पोस्टिंग मध्ये दुसरं जे क्रेडिटचं लेजर आहे त्याचं नाव लिहायचं, टू मागे जोडायचं. ते जे नाव आपण लिहिलेलं आहे त्याच्यात करस्पॉन्डिंग सेकंड इफेक्ट द्यायचा. तिथे डेबिट म्हणजे जे अकाउंट आहे त्याचं नाव लिहिलं, त्याला बाय लिहिलं. क्रेडिटला जिथे जिथे एंट्री कराल तिथे बाय लिहायचंय, डेबिटला जिथे जिथे एंट्री कराल तिथे टू लिहायचंय. कळलं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. बालाजी ट्रेडर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, ही आपली नेक्स्ट एंट्री आहे. सो बालाजी ट्रेडर अकाउंट आपला आहे इथे, टू कॅश अकाउंट अशी एंट्री आहे. डेट आहे 25. सो एप्रिल 25. डेबिटला पोस्टिंग करायचंय टू कॅश अकाउंट 10,000. राईट अलाइंड फिगर पाहिजेत. एंट्री समोर दिसते त्याप्रमाणे डेबिटचं पोस्टिंग पहिलं करून घ्यायचंय. बालाजी ट्रेडर्स अकाउंट डेबिट म्हणजे डेबिट साइड, टू कॅश अकाउंट 10,000 डेट. ठीक आहे. आता क्रेडिट साइडला कोणाच्या जाणार, क्रेडिट कोणाला दिले, बालाजी ट्रेडर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. क्रेडिट कॅशला आहे, इथे जसं कॅश लिहिलं त्या कॅश अकाउंटला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. तो क्रेडिटला जाणार, कारण हा इफेक्ट डेबिटचा झालाय देऊन आपला. क्रेडिटला काय लिहायचंय, डेट आहे 25 बाय बालाजी ट्रेडर्स अकाउंट. अमाऊंट किती आहे, 10,000. सो कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आलं बाय बालाजी ट्रेडर्स अकाउंट 10,000. बालाजी ट्रेडरच्या डेबिटला आलं टू कॅश अकाउंट 10,000. एंट्री कळली आहे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. परचेसेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट. पोस्टिंग कसं करायचंय, परचेसेसला डेबिट आहे, सो परचेसेस अकाउंट डेबिट टू बालाजी ट्रेडर्स अकाउंट. अमाऊंट आहे 12,000. डेट काय आहे 30. एप्रिल ऑलरेडी आपण वरती लिहिलेलं आहे. पोस्टिंग करताना पहिलं डेबिटचं पोस्टिंग केलं, क्रेडिटचं नाव लिहिलं. ते जे नाव लिहिलेलं आहे त्या अकाउंट मध्ये सेकंड इफेक्ट द्यायचा जो क्रेडिटला जाणार, कारण डेबिटचा इफेक्ट देऊन झालाय. सो बालाजी ट्रेडरच्या क्रेडिटला बाय परचेसेस अकाउंट, अमाऊंट आहे 12,000. डेट आहे 30. डेट तुम्ही शेवटी टाकली तरी चालेल, पोस्टिंग आधी करून घ्या. सो बालाजी ट्रेडर्सला एंट्रीमध्ये क्रेडिट दिसते म्हणजे क्रेडिट साइडला पोस्टिंग आलं, नाव डेबिटच्या अकाउंटचं लिहायचं. परचेसेसला डेबिट दिसते म्हणून त्याच्या डेबिट साइडला पोस्टिंग केलं. नाव कुठलं लिहायचंय, क्रेडिटचं जे लेजर आहे त्याचं नाव लिहायचंय. ठीक आहे. आपली सगळी पोस्टिंग करून झालेली आहेत. फर्स्ट स्टेप आपण केली, जर्नल एंट्रीज करून घेतल्या. सेकंड स्टेप आपण काउंट केले लेजर्स किती आहेत, त्याच्या नंबर ऑफ एंट्रीज काउंट केल्या, लेजर अकाउंट ड्रॉ करून घेतली. थर्ड आपण पोस्टिंग करून घेतलं. आता फोर्थ काय करायचंय, बॅलन्सिंग करून घ्यायचंय. हा एप्रिलचा मंथ आहे, सो एप्रिलच्या लास्ट डेला आपण बॅलन्सिंग करून घेऊयात. बॅलन्सिंग करायचा रूल काय सांगितलेला आहे, बॅलन्सिंग करताना एकाच डेटला एकाच वेळेला ऑन अ पर्टिक्युलर डेट ऍट अ पर्टिक्युलर टाइम
ऑल द अकाउंट्स आर बॅलन्स्ड. ओके, सो बॅलन्सिंग करताना आपण डेट आता कोणती घेणार आहोत? 30th ऑफ एप्रिल. 30 एप्रिलला आपण बॅलन्सिंग करणार आहोत सगळ्या सातीच्या साती अकाउंट्स. ठीक आहे, बॅलन्सिंग करताना काय करायचंय, एक एक अकाउंट करूयात. आम्हीच कॅपिटल अकाउंट बॅलन्स करायला घेऊयात. तिथे डेबिट आणि क्रेडिट मध्ये कुठे जास्ती अमाऊंट दिसत आहेत? क्रेडिट साईडला. सो ऑब्व्हियसली द क्रेडिट साईड इज हेवियर. मग क्रेडिटची टोटल घ्यायची, तीच टोटल डेबिटला लिहायची आणि बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करायची. आता इथे जेव्हा आपण टोटल लिहितो तेव्हा आपल्याला खालून एक रो सोडायची आहे, कारण आपल्याला बॅलन्स ब्रॉड डाऊन करण्यासाठी ती रो युटिलाइज करायची. सो मी एक रो सोडती आणि मग वरती लिहितीये, डबल अंडरलाईन करून लिहितीये 50,000. क्रेडिटची टोटल हेवियर आहे, त्याची टोटल घेतली 50,000. ती डेबिटच्या साईडला तशीच कॉपी पेस्ट करायची आहे 50,000. जी हेवियर साईड असेल त्या हेवियर साईडची टोटल घेतली, ती तशीच्या तशी दुसऱ्या साईडला लिहून टाकली. आता इथे कोणतंही ट्रान्झॅक्शन नाहीये, म्हणजे झिरो अमाऊंट आहे. मग बॅलन्सिंग फिगर काय आली? 50,000 हीच बॅलन्सिंग फिगर आली. सो मी इथे 50,000 ही बॅलन्सिंग फिगर आधी लिहून टाकते, त्याला स्टार मार्क करते. स्टार मार्क इंडिकेट्स दॅट दिस इज अ बॅलन्सिंग फिगर. आता ह्याला आपण काय लिहितो? डेट आहे आपली इथे वरती मी लिहिते एप्रिल 30. कोणत्या डेटला आपण बॅलन्सिंग करतोय? 30th ऑफ एप्रिल. काय लिहायचं? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. फर्स्ट स्टेप आपण अशी केली, हेवियर साईड फाइंड आउट केली, त्याची टोटल घेतली. सेकंड स्टेप आपण तीच टोटल दुसऱ्या साईडला लिहून टाकली. थर्ड बॅलन्सिंग फिगर आपण फाइंड आउट केली आणि त्याला काय लिहिलं? टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क डेट लास्ट डे ऑफ द मंथ. ठीक आहे, आता ती ब्रॉड डाऊन पण करायची. ब्रॉड डाऊनचा नियम मी काय सांगितलं आता? अपोजिट साइड नेक्स्ट डेट. नेक्स्ट डेट काय येणार आहे? मे 1st बाय बॅलन्स काय म्हणायचं? ब्रॉड डाऊन. हा कॅरीड डाऊन होता, आपण आता ब्रॉड डाऊन केलाय. अमाऊंट बॅलन्सिंग फिगर किती होती? 50,000. ही आपण इथे घेतली. हे तुम्ही लिहू नका, हे तुम्हाला कळण्यासाठी म्हणून मी एरो दाखवलाय. ही 50,000 आपण ब्रॉड डाऊन केली आहे. 50,000 लिहिलंय काय? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ऑन 1st ऑफ मे. बॅलन्सिंगचं टेक्निक कळलंय. नेक्स्ट अकाउंट बघूयात. आता कॅश अकाउंट मध्ये डेबिट पण अमाऊंट आहेत, क्रेडिट पण अमाऊंट आहेत. आता फिगर्स हेवियर कोणत्या दिसतात? ऑब्व्हियसली डेबिट साइड हेवियर दिसतीये तुम्हाला क्रेडिट पेक्षा. ठीक आहे, सो जी साइड हेवियर आहे त्याची टोटल आधी घेऊन टाकायची. खाली थोड्याशा रो सोडतीये मी ब्रॉड डाऊन करण्यासाठी. सो ह्याची डेबिटची टोटल घेतीये, डबल अंडरलाईन करायचंय त्याला. 75,500 ही टोटल आली. ती क्रेडिटला कॉपी पेस्ट करायची आहे, तशीच्या तशी लिहून टाकायची 75,500. आता डेबिट साइडला 15,000 ची ऑलरेडी क्रेडिटला एंट्रीज आहेत. टोटल किती मॅच करायची? 75,500. 75,500 ला मॅच करण्यासाठी डिफरन्शियल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायचे, जेणेकरून डेबिट आणि क्रेडिटचे टोटल्स मॅच होतील. त्या टोटल्स मॅच करताना आपल्याला काय लिहायचंय? बाय बॅलन्स कॅरी डाऊन स्टार मार्क डेट काय आहे? 30th ऑफ एप्रिल. आता मी हे थोडस खाली लिहितेय, कारण आपल्याला ते ब्रॉड डाऊन अपोजिट साईडला करायचं असतं, ते कळलं पाहिजे म्हणून. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क. फॉर दॅट मॅटर तुम्ही हे लक्षात ठेवा की ही जी टोटल घेतलेली आहे ना, त्याची एक रो सोडून वर तुम्हाला हे लिहायचंय. सो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन मी आता डिफरन्स फाइंड आउट करते, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. 60,500 मी ऍडिशन बाय वे ऑफ सबट्रॅक्शन बाय वे ऑफ ऍडिशन अशी एक मेथड वापरून हे केलंय. तुम्हाला तुमच्या पद्धतीने करा. तुम्ही फक्त एवढंच करायचंय की डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. 60,500 ही डिफरन्शियल अमाऊंट आहे. ती जर आपण इथे लिहिली तर ही टोटल 75,500 ला टॅली होणार आहे. करून बघा. 500 5 6 + 1 7 झालं मॅच. डेबिट आणि क्रेडिटची टोटल मॅच होण्यासाठी कुठेतरी एकीकडे डिफरन्स आला, जो हा आला. हा जर कॅरीड डाऊन आहे तर तो ब्रॉड डाऊन वर पण व्हायला पाहिजे. ब्रॉड डाऊनचा हे काय आहे? अपोजिट साइड नेक्स्ट डे. नेक्स्ट डे काय आहे? मे 1st टू बॅलन्स
ब्रॉट डाऊन 60,500. जी बॅलन्सिंग फिगर होती ती ब्रॉट डाऊन करायची. मुलं चुकताना टोटल ब्रॉट डाऊन करतात. टोटल ब्रॉट डाऊन नाही करायची. ही जी बॅलन्सिंग फिगर आहे ती करायची. रेंट अकाउंटच्या डेबिटला तुम्हाला एकच फिगर दिसते, क्रेडिटला फिगर नाहीये. सो मी टोटल घेतेय 5,000 डबल अंडरलाईन. डबल अंडरलाईनचा मिनिंग टॅली मार्क्स असं असतं, म्हणजे डेबिट आणि क्रेडिट टॅली झालं, मॅच झालं. आपल्याला इथे वरती मी एप्रिल असं लिहितेय, डेट खालती 30th, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क 5,000. 5,000 इथे डिफरन्शियल अमाऊंट लिहिल्यामुळे डेबिट आणि क्रेडिट मॅच झालं. कॅरीड डाऊन ब्रॉट डाऊन करायचे नेक्स्ट डेला मे 1st टू बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट किती 5,000. ही जी होती ती अमाऊंट ब्रॉट डाऊन केली. नेक्स्ट परचेसेस अकाउंटच्या डेबिटला फिगर दिसतीये, क्रेडिटला नाहीये. डेबिटची अमाऊंट किती आली 37,000. तशीच्या तशी उचलून क्रेडिटला पेस्ट करून टाकायचे 37,000. क्रेडिटला काहीच नाहीये. डेट लिहिली मी एप्रिल, खाली लिहिली डेट, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन येणार स्टार मार्क 37,000. ब्रॉट डाऊन करायचा रूल काय आहे, नेक्स्ट डे ला घ्यायचे टू बॅलन्स, अपोजिट साइडला घेतलं मी ब्रॉट डाऊन अमाऊंट 37,000, अपोजिट साइडला ब्रॉट डाऊन. सेल्स अकाउंटला क्रेडिट बॅलन्स आहे, डेबिटला काहीच दिसत नाहीये. सो जो साइड हेवियर आहे त्याची टोटल खाली लिहायची, डबल अंडरलाईन करायचं त्याला, आणि तीच दुसऱ्या साइडला कॉपी करायची. इथे मी वरती एप्रिल लिहिलं, खाली डेट काय आहे 30, डेबिटला लिहितोय म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क 15,500. डेबिटला दुसरं काहीच नव्हतं. ब्रॉट डाऊन करायचंय नेक्स्ट डेला, सो मे 1st अपोजिट साइड म्हणून बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ब्रॉट डाऊन वर्डिंग यायला पाहिजे इथे 15,500. बालाजी ट्रेडर्स, बालाजी ट्रेडर्सच्या क्रेडिट साइड हेवियर दिसते डेबिट पेक्षा. सो मी क्रेडिटची टोटल घेतेय 37,000 क्रेडिटची टोटल आहे, ती आपण डेबिटला कॉपी पेस्ट करणार आहोत. जी साइड हेवियर असते त्याची टोटल कॉपी पेस्ट करायची असते. वरती ऑलरेडी एप्रिल लिहिलंय म्हणून मी फक्त डेट घालतेय. जरा खालच्या बाजूला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. डिफरन्शियल अमाऊंट किती येणार 27,000. सो दॅट 37,000 ला ही साइड मॅच होईल. डिफरन्शियल अमाऊंट लिहायची आहे. 27,000 हा डिफरन्स आहे, प्लस 10 केलं तर 37,000 मॅच झालं. अपोजिट साइड म्हणजे क्रेडिट साइडला लिहितेय मी मे 1st बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अमाऊंट आहे 27,000. लास्ट कमिशन अकाउंटला क्रेडिट साइड आहे, डेबिटला काहीच नाहीये. सो क्रेडिट साइड हेवियर आहे, 10,000 लिहून टाकायची टोटल, ती कॉपी करायची डेबिटला 10,000 डबल अंडरलाईन. वर लिहिते मी एप्रिल, खाली लिहिते डेट 30, डेबिटला आहे म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन स्टार मार्क 10,000. ब्रॉट डाऊन अपोजिट साइडला नेक्स्ट डेला मे 1 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं वर्डिंग 10,000. कळलंय? पोस्टिंग नक्की कळलं कसं केलं मी ते? अकाउंट्स ड्रॉ करताना नीटली ड्रॉ करा. सेंटरची लाईन डबल आखा सेक्शन्स एक्झॅक्टली कळण्यासाठी. डेटचा कॉलम, अमाऊंटचा कॉलम बरोबर नीट आखायचे आहेत, तिरकी लाईन गेली नाही पाहिजे. ठीक आहे, नीट कळलंय? मी तुम्हाला होमवर्कला एक प्रॉब्लेम देते, तो तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय. साधे साधे प्रॉब्लेम्स आहेत, हा सुद्धा परत करा आणि होमवर्कचा सुद्धा करा. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.